तळ कोकणामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला गेलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या 3 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे जिल्ह्यामधील बळीराजा काहीसा सुखावलेला आहे। या पावसामुळे आता शेतामधली प्रलंबित भात लावणीच्या कामांना सुद्धा वेग येणार आहे। दरम्यान हवामान खात्यानं जो इशारा दिलेला होता त्यानुसार आता पेरणीचं काम सुद्धा सुरू झालंय। नागरिकांना आणि मच्छीमारांना योग्य सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं गेलंय। मागील 3-4 दिवस उसंत घेतलेल्या पावसाने काल दुपारपासून पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे। काल दुपारपासून अगदी संततधार पाऊस कोसळत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ असेल, वैभववाडी असेल, देवगड असेल या तालुक्यातील अनेक गावांमध्ये जो आहे तो काल दुपारपासून संततधार पाऊस कोसळतो आहे। मागील 24 तासामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो आहे तो सरासरी 52 मिलीमीटर पाऊस आहे कोसळलेला आहे। त्यातील सर्वात जास्त 98 मिलीमीटर पाऊस हा वैभववाडी तालुक्यामध्ये कोसळलेला आहे। एकूणच 2-3 दिवसापूर्वीपासून या पावसाने उसंत घेतली होती, मात्र आता जो पाऊस आहे तो कालपासून जो आहे सातत्याने पडत आहे। भले तो संततधार कोसळतो तर काही भागात किंवा एका दुसरी मोठी ही सर कोसळत आहे। या संततधार कोसळलेल्या पावसामुळे बळीराजा जो आहे तो सुखावलेला आहे, कारण या पावसामुळे हा पाऊस शेतीपूरक असल्यामुळे बळीराजाची लगबग जी आहे ती शेतामध्ये वाढलेली दिसून येते। महेश सावंत, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।